हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या सोमवार 6 जुलैच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी एक नंबर ट्विस्ट आला आहे. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये अवनी वटपौर्णिमेची पूजा न करता मी काय तुझी खरी बायको आहे का, आपलं लग्न काय खरं आहे का, अशा बाता मारून आणि आता मी माझ्या आईबापाला सगळं सांगणार, माझ्या आईबापांनी समजून घेतलं तर मी माझ्या घरीच राहणार, मला तुमच्या घरी राहायची गरज नाही, अशा मोठमोठ्या बाता मारून गेली देशमानेंच्या घरी. पण देशमानेंच्या घरी गेल्यावर चंद्रकांतने तिचे सर्टिफिकेट जाळून टाकले. तिला सांगितलं की आता तुझं लग्न मी त्या विवांशी लावून देतो. तेव्हा अवनीच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तेवढ्यात तेथे राजा पोहोचला. राजाने एकदम हिरोगिरी करत अवनीला वाचवलं आणि अवनीला आपल्याबरोबर घरी परत घेऊन आला आहे. आणि आता एवढं झाल्यावर तरी अवनीच्या डोक्यात प्रकाश पडेल आणि अवनी राजासाठी वटपौर्णिमेची पूजा करेल असंच दिसतंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच रात्र झालेली असते आणि अवनी तिच्या रूममध्ये एक पुस्तक वाचत असते. तेवढ्यात राजा हा दरवाजातून डोकवतो, नॉक नॉक करतो. तर अवनी म्हणते, अरे नॉक कशाला करतोय, तुझंच घर आहे, ये आतमध्ये. राजा आतमध्ये येतो, त्याच्या हातात पाण्याची बाटली असते. तर अवनी ही बाटली पाहून म्हणते, अरे पाणी कशाला आणलं, मी आले असते ना बाहेर. राजा म्हणतो, नाही अशीच आणली. आणि राजा ही पाण्याची बाटली ठेवून देतो. राजाला अवनीशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असतं. अवनी मात्र वाचत बसलेली असते. राजा तेथेच थोडा वेळ घुटमळतो. अवनीच्या हे लक्षात येतं आणि अवनी विचारते, काय राजा, काय झालंय, काही बोलायचं आहे का? तर राजा म्हणतो, हो, उद्या तुम्हाला तिकडे जाणं गरजेचं आहे का? अवनीला समजतं की राजाला तिची काळजी वाटते. अवनी म्हणते, राजा तू उगाचच टेन्शन घेतोय, काही घाबरण्याची गरज नाहीये. उद्या बाबा आणि दादा तसेही घरी नसणारे, फक्त आई आणि वहिनीच असतील. मी धनुबरोबर जाईल, माझे सर्टिफिकेट्स घेईल आणि परत घरी येईल, तू टेन्शन घेऊ नको. राजा म्हणतो, अहो पण राजाला खूप भीती वाटत असते. अवनी त्याला समजावून सांगते, अरे राजा टेन्शन घेऊ नको. पण राजाला काय बोलावं काय नाही ते कळतच नसतं. राजाला अजून काहीतरी बोलायचं असतं. अवनी म्हणते, अजून काही बोलायचं आहे का? राजा खूप अस्वस्थ असतो. अवनी त्याला म्हणते, तू बस, खुर्ची घे आणि बस आणि सांग मला निवांत. राजा खुर्ची घेऊन बसतो. अवनी त्याच्याकडे पाहत असते की राजाला नेमकं काय सांगायचं आहे. अवनी म्हणते, बोल आता. आणि राजा हा अवनीला म्हणतो, उद्या आहे ना वटपौर्णिमा आहे. हे ऐकून अवनीला खूप राग येतो. राजा म्हणतो, वटपौर्णिमा म्हणजे ते नाही का, बायका नवऱ्यासाठी उपवास करतात, मग वड्याला दोरा गुंडाळतात, 7 फेरे मारतात आणि पूजा करतात. तर त्याबद्दल अवनी खूप चिडते आणि राजाला जाब विचारते, वटपौर्णिमेचा आणि माझा काय संबंध? हे ऐकून राजाला वाईट वाटतं. अवनी म्हणते, राजा तू विसरलायस का, आपण दोघे खरे नवरा बायको नाही आहोत. आपलं लग्न खोटं आहे आणि खोट्या लग्नात कुणी वटपौर्णिमेची पूजा करतं का? राजाला खूप वाईट वाटतं आणि राजा म्हणतो, नाही, मला ते माहिती आहे की आपलं लग्न खोटं आहे आणि खोट्या लग्नात तुम्ही माझ्यासाठी पूजा नाही करणार. पण मी माझ्यासाठी नाही म्हणत आहे, मी माझ्या फॅमिलीसाठी म्हणतोय. म्हणजे मी ना आता अण्णा आणि धन्याला बोलताना ऐकलं. अण्णा धन्याला म्हणत होते की उद्या सुनबाई पूजा करेल वटपौर्णिमेची, उपवास ठेवेल, घरात गोडाधोडाचं बनेल. त्यामुळे मी बोलत होतो, दुसरं काही नाही. अवनीला खूप राग येतो आणि अवनी ही राजाला म्हणते, राजा थांब. अवनी पाहते दरवाजा उघडा आहे. अवनी दरवाजा बंद करते आणि राजाला समजावून सांगते, राजा अजून तुझी काय अपेक्षा आहे की मी काय करावं? केलं ना सगळं. तुझ्या कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून मी येथे आले, गृहप्रवेश केला, मग रिसेप्शनला उभी राहिली तुझी बायको म्हणून, सगळं तुमच्या घरच्यांच्या मनासारखं केलं. आता माझ्याकडून ही अपेक्षा ठेवू नको. मी नाही करू शकणार, नाही करू शकत मी वट सावित्रीची पूजा. राजाला खूप वाईट वाटतं. राजा मान खाली घालतो, दुःखी होतो. अवनी म्हणते, मला माहिती आहे रे का तू माझ्यासाठी खूप केलंय, तुझ्या कुटुंबाने माझ्यासाठी खूप केलंय. मी तुझ्या घरात राहतीये, पण हे नाही जमणार मला. मी अशी खोटी मनाविरुद्ध पूजा नाही करू शकत. आणि जर तुला असं वाटत असेल ना, तर तू आत्ताच्या आत्ता तुझ्या कुटुंबाला सगळं सत्य सांगू शकतो. मी जाईल हे घर सोडून, माझी दुसरी व्यवस्था करेल. राजा म्हणतो, अहो नाही नाही, तसं नाही, माझी इच्छा नव्हतीच, पण सगळ्यांना तसं वाटत होतं ना, म्हणून मी म्हणत होतो. तर अवनी चिडून म्हणते, राजा आपण आधीच खूप खोटं बोललोय आणि एक खोटं लपवण्यासाठी 100 खोटी बोलावी लागतात आणि मी
अशी खोटी पूजा करणार नाहीये. तर राजा म्हणतो, जाऊ द्या, तो विषय सोडून द्या, पण मला उद्याचं खूप टेन्शन येतं आहे. मी येतो ना तुमच्याबरोबर. अवनी म्हणते, नाही राजा, तू आला तर उगाच राडे होतील, भांडणं होतील आणि मला ते नको आहे. मी फक्त जाणार आणि माझे सर्टिफिकेट्स घेऊन परत येणार. तू टेन्शन घेऊ नको. राजाला खूप टेन्शन आलेलं असतं. खरं तर त्याला हे टेन्शन असतं की उद्या अवनी गेली तर घरी परत येते की नाही. राजा हा खूप टेन्शनमध्ये असतो. अवनीला हे समजतं. अवनी त्याच्या खांद्यावर हात ठेवते, त्याला धीर देते. तेव्हा राजाला बरं वाटतं. राजा हा तेथून जाऊ लागतो. अवनी पुन्हा एकदा आपलं पुस्तक वाचायला बसते, पण राजा तेथेच थांबतो आणि अवनी पाहते आणि विचारते, अजून काही बोलायचं आहे का? राजा म्हणतो, हो. आता म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आपलं लग्न खोटं आहे आणि मग उद्या जर तुमच्या फॅमिलीने विचारलं तर तुम्ही. अवनी म्हणते, हो सांगेल ना. जर मला उद्या संधी मिळाली ना तर मी त्यांना सगळं खरं खरं सांगेल. हे ऐकून राजाला जबर धक्का बसतो. अवनी म्हणते, मला फक्त संधी मिळायला पाहिजे. तसं पण उद्या माझे बाबा आणि दादा घरी नसेल, फक्त आई असेल. मग मी आईला आहे ना सगळं खरं खरं सांगून टाकते की मी फक्त विवांशी लग्न नव्हतं करायचं म्हणून हे लग्न केलंय आणि हे लग्न करण्यामागे माझा काय उद्देश होता हे सगळं त्यांना सांगून टाकते. हे लग्न खोटं आहे, हे नातं खोटं आहे, हे त्यांना सांगते. आणि मग आईला सांगितलं की ती बाबांना सांगेल. बाबा नक्कीच ऐकतील आईचं आणि मग मला माझ्या घरीच राहता येईल, माझी स्वप्न पूर्ण करता येतील. हे ऐकून राजाला जबर धक्का बसतो. अवनी म्हणते, राजा, तू देवी आईकडे प्रार्थना कर. देवी आई तुझं ऐकते ना. देवी आईला सांग की उद्याचा वटपौर्णिमेचा दिवस माझ्यासाठी भाग्याचा असू दे आणि मी जो काही विचार करते ना अगदी तसंच होऊ दे. मी माझ्या आईला सगळं सत्य सांगते आणि मग आई बाबांना सांगेल आणि मग मी तिथेच राहणार. इकडे कधी परत येणारच नाही, काही गरजच राहणार नाही. हे ऐकून राजाला खूप वाईट वाटतं. राजाच्या डोळ्यात पाणी येतं. अवनी फक्त स्वतःचा आणि स्वतःचाच विचार करत असते. आपल्याशी काही नातं नसताना, कोणतं स्वार्थ नसताना या राजाने, त्याच्या कुटुंबाने स्वतःचा जीव धोक्यात घातला. आपला बाप चंद्रकांत त्यांच्या डोक्याला बंदूक लावत होता. कुणी मेलं असतं, गुंड पाठवले, हाणामाऱ्या करत होता. विवानने काय केलं? मग या सगळ्या घरच्यांनी मला कसं सांभाळून घेतलं, मला राहायला आसरा दिला, माझे आईबाप माझ्याशी कसे वागले, हे सगळं विसरून फक्त मी, माझी स्वप्न आणि माझा स्वार्थ एवढाच विचार अवनी करत असते. आणि बिचारा राजा मात्र तिच्यावर निस्वार्थीपणे प्रेम करत असतो. अवनीचं हे वागणं पाहून खरंच खूप वाईट वाटतं. अवनीचा रागसुद्धा येतो. बिचाऱ्या राजाचा चेहरा पार पडतो. त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि अवनी त्यालाच म्हणते, राजा, उद्या देवी आईकडे प्रार्थना कर बरं का. असं झालं तर खूप छान होईल. राजा कशीबशी मान डोलावतो, चेहऱ्यावर खोटी खोटी स्माईल आणतो आणि रूम बाहेर जातो. तो आतमध्ये डोकावून पाहतो तर अवनी देवाला प्रार्थना करत असते आणि अवनीचं हे वागणं पाहून त्यालासुद्धा खूप वाईट वाटतं. तो दुःखी होतो. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी राजा लवकर तयार होऊन अवनीच्या तयार होण्याची वाट पाहत असतो. तेवढ्यात अवनी दरवाजा उघडून बाहेर येते. धन्या हा आधीच तयार झालेला असतो. राजाला खूप टेन्शन आलेलं असतं की अवनी आज तिच्या माहेरी जातीये आणि परत येते की नाही. अवनी ही बाहेर येते. धन्याला विचारते, झालास का तयार? धन्या हो म्हणतो. तेवढ्यात पाण्यासुद्धा येतो. धन्याला विचारतो, झालास ना? धन्या हो म्हणतो. यशादा नाश्ता घेऊन येतो आणि म्हणतो, तुम्ही ना नाश्ता करून घ्या. पण अवनी नाश्ता करण्यास नकार देते आणि म्हणते, मला नको आहे. तर यशोदा म्हणतो, असं कसं उपाशी पोटी जाणार? पोहे खाऊन जा ना. पोहे खायचे नसतील तर मी तुम्हाला दूध बिस्किट देतो, दूध बिस्किट खाऊन जा. अवनी म्हणते, यशोदा नको आहे, मला आहे ना सकाळपासून कसंसं होतं आहे. मी एकदा घरी आले ना की मग पोटभर खाईल. यशोदा म्हणतो, ठीक आहे, पण असं उपाशी पोटी बाहेर जाणं चांगलं नाही आहे. तर अवनी म्हणते, ठीक आहे, मला तुम्ही डबा बांधून द्या. तर धन्या म्हणतो, डबा कशाला? आपण बाहेर काहीतरी खाऊ ना, वडापाव, मिसळपाव, पाववडा असं काहीतरी. अवनीला हे आवडत नाही. यशोदा तर त्याला डोळेच दाखवतो आणि मग धन्या म्हणतो, काय गरज आहे, काही खायचं नाही बाहेर, डबाच चांगला आहे. यशोदा हा लगेच डबा भरायला निघून जातो. पाण्या म्हणतो, धन्या तुझं काही खरं नाही आहे. आणि राजा मात्र टेन्शनमध्ये असतो. पुन्हा एकदा अवनीला तेच म्हणतो, खरंच जायची गरज आहे का? आणि जायचंच असेल तर मी येतो ना तुमच्याबरोबर, तुम्ही तिकडे नका जाऊ. अवनी म्हणते, राजा नको एवढं टेन्शन घेऊ, आम्ही फक्त जाणार, सर्टिफिकेट घेणार आणि परत येणार. आणि अवनीच्या हातात भली मोठी बॅग असते. राजा विचारतो, एवढी मोठी बॅग कशाला घेऊन चाललाय? राजाला वाटतं ही चालली काय कायमची माहेरी. तर अवनी सांगते, अरे मी तिकडून येताना खूप वस्तू विसरून आले,
माझे कपडेसुद्धा कमी आहे ते घेऊन येते, त्याचबरोबर माझा लॅपटॉप तेथे राहिला आहे तो घेऊन येते. तेवढ्यात यशादा तिच्यासाठी डबा घेऊन येतो आणि म्हणतो, हा घ्या डबा. अवनी म्हणते, चला येतो आम्ही. अवनी ही घरातील देवळासमोर येते, देवी आईला हात जोडून नमस्कार करते, सगळं चांगलं होऊ दे यासाठी प्रार्थना करते. राजा तिच्याकडे पाहतच राहतो. यशदाच्या हे लक्षात येतं की राजा खूप अस्वस्थ झालाय आणि त्याला भीती वाटतेय की अवनी माहेरी चाललीये, आता परत येते की नाही. अवनी देवी आईला नमस्कार करते आणि म्हणते, चला येतो आम्ही. मग अवनी आणि धन्या हे दोघेही घराबाहेर निघतात. त्यांच्या मागे यशोदा, पाण्या हे सगळे असतात. अवनी आणि धन्यासाठी एक टॅक्सी केलेली असते. राजा या दोघांना टॅक्सीमध्ये बसवतो. सुलुआत्या आणि दत्ता दरवाजामागे लपून हे सगळं पाहत असतात. त्यांना असं वाटतं की अवनी गेली आता कायमची. त्यामुळे हे दोघे खुश होतात आणि राजा अवनीला म्हणतो, काहीही प्रॉब्लेम आला तर लगेच मला फोन करा. हे दोघे हो म्हणतात आणि गाडीत बसून निघून जातात. पाण्यासुद्धा त्यांच्या मागे मागे जातो. यशोदा आणि राजाच फक्त राहतात. राजा खूप दुःखात असतो. अवनी गेलीये, परत येईल की नाही अशी भीती त्याला वाटत असते. तो दुःखद नजरेने तिच्याकडे पाहतच राहतो. यशोदाला हे समजतं. यशोदा त्याचा हात पकडतो आणि त्याला घरात घेऊन जातो. हे पाहून सुलुआत्या आणि दत्ता खूप खुश होतात. सुलुआत्या म्हणते, गेली एकदाची धोंड्याची सून गेली, आता काय परत येत नाही. तर दत्ता म्हणतो, सगळं चांगलं झालं, फक्त त्या धन्याने तिच्याबरोबर जायला नको होतं. सुलुआत्या म्हणते, अरे तू त्या धन्याचं एवढं काय टेन्शन घेतोय, त्याचं टेन्शन घेऊ नको. आणि ती गेली ना, मला माहिती आहे ते देशमाने देशमाने ते काही तिला परत येऊ देत नाही. अरे आपण त्यांना एवढे व्हिडिओ पाठवले त्यांच्या पुरीच्या रडण्याचे, शेवटी बापाचं काळीज येते. ते पाय तिला कसं ठेवून घेतात, इकडे काही पाठवणार नाही. त्यामुळे आता काही टेन्शन नाही आहे. तर दत्ता पुन्हा तेच म्हणतो, अगं ते सगळं चांगलं आहे, पण धन्याने तिच्याबरोबर नव्हतं जायला पाहिजे. तर सुलुआत्या म्हणते, अरे तू काय धन्याचं टेन्शन घेतलं रे, अरे देशमाने येते तेथून फुंकर मारतील, तो धन्या इथं येऊन पडल, तू नको टेन्शन घेऊ. दत्ता म्हणतो, अगं ते सगळं ठीक आहे, पण धन्याने तिच्याबरोबर नव्हतं जायला पाहिजे. सुलुआत्या म्हणते, ए गपरे, काय तीच कॅसेट लावली, धन्याने नव्हतं जायला पाहिजे, धन्याने नव्हतं जायला पाहिजे. त्या धन्याचं काय एवढं टेन्शन घेतोय, धन्याला ते काही खात नाही, तू टेन्शन घेऊ नको. आता ती पोरगी गेली ना, ती पोरगी काय परत येत नाही. आता परत त्या धोंड्याच्या घरावर कुदळ मारायची वेळ आली आहे. असा विचार करून सुलुआत्या जोरजोरात हसू लागते. तिला अत्यानंद झालेला असतो. आणि इकडे यशोदा हा किचनमध्ये असतो. राजासुद्धा तेथेच असतो. यशोदा म्हणतो, मी माझा डबा भरून कामावर निघतोय. यशोदा डबा भरत असतो आणि राजाला आठवतं की काल रात्री अवनी काय म्हणाली होती, मी आपल्या खोट्या लग्नाबद्दल माझ्या आईला सांगते, मग ती माझ्या बाबांना सांगेल आणि मग मी कायमची माझ्या माहेरीच राहील. हे सगळं आठवून राजा खूप अस्वस्थ होतो. त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट जाणवत असते की अवनी परत येते की नाही. यशोदा हे पाहतो आणि राजाला म्हणतो, ए राजा, कसलं टेन्शन घेतोय. तर राजा चिडून म्हणतो, टेन्शन नको घेऊ तर काय घेऊ. यशोदा हा त्याच्या जवळ येतो. त्याला समजावून सांगतो, अरे राजा, मला माहिती आहे तुला कसलं टेन्शन आलंय. तुला हेच टेन्शन आलंय ना की त्या परत येतात की नाही, माहेरीच राहतात का. त्या माहेरी राहिल्या तर चांगलंच आहे ना. त्यांची स्वप्न आपण या घरातून नाही पूर्ण करू शकत, ती त्याच घरातून पूर्ण होतील. आणि जर त्यांना यायचं असेल तर येतील परत. आपल्या हातात काही नाही आहे. तुझा देवीआईवर खूप विश्वास आहे ना, मग देवीआई तेच करतील जे तुझ्यासाठी चांगलं आहे आणि जे त्यांच्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे सगळं देवीआईच्या हाती सोडून दे आणि तू रिलॅक्स हो. असं म्हणून यशोदा तेथून पुन्हा किचनमध्ये जातो. तेवढ्यात धोंडी अण्णा झोपेतून उठतो आणि विचारतो, सुनबाई, सुनबाई कुठे आहे, सुनबाई कुठे आहे. तर राजा सांगतो, अहो त्या घरात नाही आहे, त्या गेल्या. तर धोंडी अण्णा तिच्या रूममध्ये येऊन पाहतो आणि म्हणतो, सुनबाई. तर राजा म्हणतो, अहो अण्णा सांगितलं ना, तुमची सून नाही आहे घरात, गेली आहे ती बाहेर. तर धोंडी अण्णा विचारतो, कुठे गेली. राजा सांगतो, त्यांचे काही कॉलेजचे सर्टिफिकेट बाकी होते ते आणायला माहेरी गेली आहे. हे ऐकून धोंडी अण्णाला धक्काच बसतो. धोंडी अण्णा म्हणतो, माहेरी म्हणजे त्या देशमानेच्या घरी. आणि धोंडी अण्णा खूप इमोशनल होतो, डोक्याला हात मारून घेतो आणि म्हणतो, नाही रे, ती सर्टिफिकेट आणायला नाही गेली आहे, ती माझ्यामुळे हे घर सोडून गेली आहे. राजाला मोठा धक्काच बसतो हे ऐकून. धोंडी अण्णा म्हणतो, लय मोठी चूक झाली, लय मोठी चूक झाली. राजा विचारतो, अण्णा काय झालंय, असं का सांगताय तुम्ही. आणि मग अण्णा झालेला सगळा प्रकार सांगतो की काल सकाळी जेव्हा अण्णा
तांब्यात दारू मिक्स करून पित होते तेव्हा अवनीला हे कळलं होतं. अण्णा रडू लागतात. तर राजा चिडून म्हणतो, अहो अण्णा, हे सगळं करताना तुम्हाला लाज नाही वाटली का? अण्णा म्हणतो, अरे वाटली ना, खूप लाज वाटली. पण आता काय करू? इतक्या वर्षांची सवय आहे, सवय सोडताच नाही आली. अण्णा खूप दुःखी होतात आणि रडू लागतात. राजाला सुद्धा वाईट वाटतं. राजा म्हणतो, अहो अण्णा नका घाबरू. तुमची काही चूक नाहीये. तुमच्यामुळे नाही सोडून गेली आहे ती घर. तिला खरंच सर्टिफिकेट आणायचे होते म्हणून गेली आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेव्हा कुठे अण्णाला बरं वाटतं. पण राजा अजूनही अस्वस्थ असतो. तो देवी आई समोर येतो आणि हात जोडून म्हणतो, देवी आई, त्यांना प्रत्येक संकटापासून वाचव. आणि त्याच वेळेस देवी आई समोरील दिवा विझतो. त्यामुळे राजाला जबर धक्का बसतो आणि राजा लगेच धावत पळत सुटतो. अण्णा विचारतो, कुठे चाललास राजा? राजा सांगतो, तुमच्या सुनबाईला आणायला. हे ऐकून यशादाला जबर धक्का बसतो. यशादा राजाच्या मागे धावतो, पण तोपर्यंत राजा गायब झालेला असतो. यशादाला वाटतं राजाने हे काय केलं, त्याला सांगितलं होतं नको जाऊ, तरी तो गेला. त्यामुळे यशादा खूप चिडतो. आणि इकडे अवनी आणि धन्या यांची टॅक्सी देशमाने व्हिलाबाहेर येऊन थांबते. धन्या आणि अवनी टॅक्सीतून खाली उतरतात. तर एवढा मोठा बंगला पाहून धन्या एकदम अवाक होतो आणि म्हणतो, अरे बाप, हे काय आहे? वहिनी, हे घर नाही आहे, हा तर बंगला आहे. नाही नाही, बंगला नाही, हा तर महल आहे, महल. हे ऐकून अवनी खुश होते. धन्या म्हणतो, वहिनी तुम्हाला माहिती आहे का, आजपर्यंत मला असं वाटायचं की आमच्या घरी ना राजाची बायको आली आहे. पण नाही नाही, आमच्या घरी तर आहे ना या महालातली राजकुमारी आली आहे, हे मला आज कळलं आहे. हे ऐकून अवनी स्माईल करते, खुश होते. आणि मग धन्या या बंगल्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगू लागतो. आता तो काय सांगतो हे आपलं ऐकू येत नाही, पण तो सांगत असेल किती मोठा बंगला आहे, आयुष्यात पहिल्यांदा पाहिला, असं तसं तसं असं. आणि हे सगळं ऐकून अवनी खूप खुश होते. मग धन्या आणि अवनी हे दोघेही घराबाहेर येतात. घराचा दरवाजा उघडाच असतो. अवनी आपल्या फोनवरून स्वातीला कॉल करते आणि सांगते, स्वाती वहिनी, आम्ही घराबाहेर आलोय. अवनी आणि धन्या घराबाहेरच वाट पाहतात. तेवढ्यात स्वाती घराबाहेर येते. अवनी आणि स्वाती एकमेकींना पाहतात. दोघी खूप इमोशनल होतात आणि घट्ट मिठी मारतात, रडू लागतात. हे पाहून धन्यासुद्धा आनंद होतो. तेवढ्यात अवनीची आई तेथे येते आणि आपल्या मुलीला पाहून ती सुद्धा इमोशनल होते. या दोघी एकमेकींच्या मिठीतून बाहेर पडतात. स्वाती विचारते, कशी आहे, बरी आहेस का? अवनी म्हणते, हो, तू कशी आहेस? स्वाती म्हणते, मी पण बरी आहे. आणि मग स्वाती आणि अवनी एकमेकींकडेच पाहत असतात. तेवढ्यात अवनीची नजर आपल्या आईवर जाते आणि आईला पाहतात ती मान खाली झुकवते, नजर खाली झुकवते. कारण आईनेच तिला 2-4 वेळेस थोबाडे हाणून दिल्या होत्या. पण अवनीची आई आज मात्र इमोशनल झालेली असते आणि आपले दोन्ही हात पुढे करते. अवनी रडू लागते आणि आईला घट्ट मिठी मारते. अवनीची आई म्हणते, माझं बाळ, माझं बाळ, कसं आहे माझं बाळ, ठीक तर आहेस ना? अवनी हो म्हणते. आई आणि मुलीचं हे प्रेम पाहून धन्यासुद्धा इमोशनल होतो. आणि मग अवनीच्या आईची नजर धन्यावर जाते आणि ती विचारते, कोण आहे हा? अवनी काही सांगणार इतक्यात धन्या सांगतो, मी अवनी वहिनीचा सगळ्यात छोटा दीर आहे. हे ऐकून अवनीची आई आणि स्वाती तोंड वाकडं करतात आणि धन्या म्हणतो, तुम्ही अवनी वहिनीच्या आई ना, ते मी तुमच्या चेहऱ्याहूनच ओळखलं. आणि मग धन्या अवनीच्या आईच्या पाया पडू लागतो. तर अवनीची आई म्हणते, राहू दे राहू दे, काही गरज नाहीये. हे ऐकून धन्याला वाईट वाटतं, अवनीला सुद्धा वाईट वाटतं. अवनीची आई म्हणते, चल अवनी आतमध्ये. धन्यासुद्धा तिच्या मागे मागे जाऊ लागतो. तर अवनीची आई म्हणते, नाही नाही, तू नको येऊ. हे ऐकून धन्या आणि अवनीला खूप वाईट वाटतं. अवनी म्हणते, आई असं काय करतीयेस? तर अवनीची आई म्हणते, नाही, ज्या माणसांनी माझ्या मुलीला माझ्यापासून दूर नेलं ना, मी त्यांचं आदरातिथ्य नाही करू शकत. धन्याला खूप वाईट वाटतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की चंद्रकांत चक्क अवनीचे सर्टिफिकेट जाळत असेल आणि त्याच वेळेस राजा हिरोसारखी एंट्री करणार. अवनी त्याला घट्ट मिठी मारेल आणि मग चंद्रकांत म्हणेल, तू जर या ड्रायव्हर बरोबर जाणार असतील ना, तर तुझी सगळी स्वप्न, तुझं भविष्य स्वाहा स्वाहा स्वाहा. आणि राजा म्हणेल, ओ साहेब, स्वाहा स्वाहा आम्हाला सुद्धा करता येतं, पण आमच्या घरच्या बाईचा अपमान नाही करायचा. त्यामुळे चंद्रकांतची चांगली जिरणार.
मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा पुढील एपिसोड खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पुढील एपिसोड पाहायला खूप मजा येईल. राजा हा चंद्रकांतची जिरवेल. चंद्रकांत काय साधासुद्धा माणूस नाहीये. चंद्रकांत देशमाने, गुंड घेऊन फिरतो, मोठा बिझनेसमॅन. परंतु आपल्या घरातील बाईच्या अपमानासाठी तो त्याचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही, एवढं मात्र खरं. आणि चंद्रकांतने अवनीच्या स्वप्नांची राखरांगोळी केली आहे, तिची सर्टिफिकेट झाली आहे. त्यामुळे राजा काही त्याला आता सोडणार नाही, हे मात्र खरं. तर तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.